गोळीबार मैदान परिसरातील शिवप्रेमी कॉलनी येथे बंदिस्त गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला। या कामाचा शुभारंभ नगरसेवक फिरोजभाई पठाण आणि नगरसेविका सौ पूनमताई निकम यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी परिसरातील मान्यवर, नागरिक तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंदिस्त गटार योजनेमुळे परिसरातील स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे। परिसराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी विविध कामे पुढील काळातही हाती घेतली जाणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले। गणपती बाप्पा हा बाईट घेऊ की शिवप्रेमी कॉलनीमध्ये आज माझ्या समाजाच्या हस्ते आणि शिवराज जोशी यांच्या गटाचं कामाचा शुभारंभ होतोय। चांगली गोष्ट आहे। त्यांना थोडंसं बोललं पण त्यांनी मनावर घेतलेलं आहे आणि कामाला त्यांनी लगेच आरंभ केलेला आहे। त्याचा आम्हाला खूप आनंद आहे। अशाच प्रकारे याच्या पुढेही आम्हाला त्यांनी सहकार्य करत राहावं आणि कामं व्हावं हीच माझी आपल्या विनंती आहे। नमस्कार। श्री फिरोजभाई पठाण, नंतर माननीय नगरसेविका सौ पूनमताई निकम यांच्या दोघांचे आधी आमच्या शिवप्रेमी कॉलनीमध्ये मी स्वागत करतो। आणि आपल्याकडे हा बऱ्याच दिवसाचा पेंडिंग विषय होता जो ड्रेनेजचा होता, तो आज त्यांनी मार्गी लावलेला आहे आणि त्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे दोघांनीही, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। शिवप्रेमी कॉलनीच्या विकासाच्या दृष्टीनं आज आपल्या कॉलनीमध्ये फिरोजभाई पठाण साहेब आणि पूनमताई यांच्या नेतृत्वाखाली गटाराची सुविधा आपल्याला सगळ्यांच्या सहमतीनं सुरू होत आहे। त्या अनुषंगानं या दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो। त्याचबरोबर आपल्या कॉलनीच्या विकासासाठी इथून पुढं सुद्धा यांचं असंच मार्गदर्शन आपल्याला मिळत राहो आणि मी आश्वासन देतो या निमित्तानं पठाणबाईंना आणि पूनमताईंना की आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी नेहमीच आहोत, इथून पुढेही राहणार आहोत। फक्त आमच्या ज्या काही अडीअडचणी छोट्या मोठ्या आहेत त्या तुम्ही प्राधान्यानं सोडवाव्या तेवढी माफक अपेक्षा आहे। मानते भाईंचं आणि पूनमताईंचं की त्यांनी पेंडिंग विषय होता तो आज पूर्ण केला आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत आणि नेहमीच राहणार आहोत। गटर आणि पाण्याचा विषय होता
पण दोन्ही विषय अतिशय सुंदर त्या दोघांनी हाताळलेले आहेत आणि आम्ही सर्वांनी तक्रार केल्याबरोबर त्या लगेच दखल घेतात सगळ्या गोष्टींची, याचं आम्हाला कौतुक आहे आणि त्याबद्दल या दोघांचेही खूप आभार आणि आम्ही कायम पाठीशी राहू सर्वांना. आज शिवप्रेमी कॉलनीतल्या सर्व माझ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ आणि सर्व युवक, आज गटराचं काम खूप वर्षाचं राहिलेलं आणि आम्हाला नगरसेवक करण्यात ह्या सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या वतीनं हे गटराचं काम DPTCतनं काम मंजूर आहे. आपल्या ह्या रस्त्यापासून तिकडं जसं गणेश निकमांचं घर आहे तिथं जागा आहे, तिथपर्यंत ह्या रस्त्याला ह्या गटराला खरं आप्पांचा आभार मानायला पाहिजे. आउटलेटला कुठेही जागा नव्हती. आप्पांना गणेश निकमांच्या वडिलांना पूनमताईच्या सासऱ्यांना ही जागा दिली म्हणून आपण हा गटर करतोय, हे सगळ्यांना माहीत असू दे. हे गटर करताना खूप अडचणी होत्या. इतक्या वर्ष राहिलं काम का राहिलं, कारण की सोसखड्डे सगळ्यांच्या घरासमोर आहेत हे मला बी माहीत होतं. पण तुम्ही एवढं सगळं सण इतक्या वर्ष केलं त्याबद्दल तुमचं पहिलं आभार मानतो. तुमच्या सगळ्या अडीअडचणीला आमचं दोघांचं बी कर्तव्य आहे, तुम्ही आम्हाला निवडून दिले. आणि त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रबाबांचं का आभार माना, त्यांच्या माध्यमातून ह्या DPTCतनं 23 कोटी रुपयाचा हा गटराचं काम आहे. चांगल्या पद्धतीनं काम होईल. कॉन्ट्रॅक्टर माझे मित्रच आहेत, चांगलं काम करतात. तर तिथं कुठं चुकत असलं तरी तुमचं सगळ्यांचा अधिकार आहे, मला आणि पूनमताईला सांगा. चांगल्या पद्धतीने मी ह्या गटराचं काम करू आणि इथून पुढं जे काय विकास कामं ह्या भागातली राहिली आहेत, गोळीबारच्या भागात राहिल्यात, तुम्ही बघताय आज गोळीबारचा पॅरेंट स्कूलचा जायचा रस्ता हे शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून पहिला काय होता आणि काय झालं याच्या अगोदर बी तुम्ही नगरपालिकेत जायच्या अगोदर बी आपल्या रस्त्याची अवस्था, आपल्या दळणवळणीची अवस्था, लाईटची अवस्था, पाण्याची अवस्था काय होती. पण मी तुम्हाला आत्ता सगळ्यांना एक विनंती करतो, हळूहळू सगळं होत असतं. पाण्याचा विषय मला चांगला माहीत आहे. पाण्याचा विषय 36 कोटीची बाबांना स्कीम आणली, त्यात बी चांगल्या पद्धतीनं 6 महिन्यात तुमचं सगळं पाण्याचं रुटीन होईल एवढं मला खात्री आहे. आणि राहिले लाईटचा विषय, गटराचा विषय, रस्त्याचा विषय, जितकं आपल्या वॉर्डात फंड मिळेल तेवढं आम्ही प्रयत्न करून आणतोय. हे सगळं करताना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचं आहे. आम्ही त्यांच्या मागं लागून काम आणत असतो. ते मंत्री झाल्यात पण तरी पूनमताईला मला ते कधीच कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असून तुमच्या जीवावच आम्ही दोघं निवडून आलो आहे आणि एवढ्या मतानं तुम्ही आम्हाला निवडून दिलं आहे. ते आमचं कर्तव्य आहे. आपल्या गोळीबार विलासपूर वॉर्ड क्रमांक 17चा स्वच्छता कशी राहील, विकास काम कशी होत्याल, हे आमचं कर्तव्य. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं, कॉलनीतल्या सगळ्यांचं, ज्येष्ठांचं, सगळ्यांचं, महिला वर्गांचं आभार मानतो. आणि इथून पुढं सगळ्या कामात कुठेही मी आणि पूनमताई कमी पडणार नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि माझी कामाची पद्धत आणि त्याची कामाची पद्धत माहिती आहे. आम्ही इलेक्शन झालं आणि घरात बसलोय असं झालं नाही. ज्या दिवशी इलेक्शन झाले त्या दिवशीपासून आम्ही दोघं बी काम करतोय. आम्हाला समाजाने निवडून दिलं आहे, आमचं कर्तव्य आहे. परत 5 वर्षानं तुमच्यासमोर आम्हाला यायचं आहे, तेव्हा आम्ही तुम्ही म्हणू नये बाबा यांना घरात बसवा. त्यामुळं तुम्हीच म्हणायला पाहिजे बाबा ही चांगली काम करतात, त्यांचं काम बघून तुम्ही मतं द्यायला पाहिजेत. आणि ह्याच्यानंतर शिवेंद्रबाबांचं आमदारकी आहे, उदयन महाराजांची खासदारकी आहे, तेव्हा आम्ही तुमच्याकडे मतं मागायला येणार आहे. तेव्हा तुम्ही म्हणू शकत नाही बाबा यांना मतं देऊ नका. त्यामुळं आम्ही प्राधान्यानं चांगलं काम करायचं दोघं बी प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा कॉलनीतले सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि हे गटराचं शुभारंभ आज चालू झालं आहे. एक 15-20 दिवसांना गटराचं काम होईल. सगळ्यांना माझ्या कळकळीची विनंती, जे पाण्याची पाईप फुटतील, जे अडचण होईल त्यांना आम्हाला कळवावं. दोन्ही कॉन्ट्रॅक्टर चांगले आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतील. पुन्हा एकदा कॉलनीतल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानून आम्हाला नारळ फोडायला बोलावलं. तुमच्या मनापासून सगळ्यांच्या विलासपूर गोळीबारच्या वतीनं तुमचे आभार मान. धन्यवाद. तुम्हाला वाटतंय ना करतोय का नाही तुम्ही सांगा. प्रश्नच नाही. आम्ही लोंढरला जाऊन आलो तुमच्या